खाटू श्यामबाबाचा नोकरीसाठी उपाय. श्रद्धा, साधना आणि सकारात्मकतेचा मार्ग. आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरी मिळवणे किंवा चांगली नोकरी टिकवणे हे अनेक तरुणांसमोर मोठे आव्हान बनले आहे. शिक्षण असूनही नोकरी मिळत नाही, मुलाखती होऊनही यश येत नाही किंवा नोकरीत अडचणी, ताणतणाव, अस्थिरता जाणवते. अशा वेळी माणूस मानसिकदृष्ट्या खचून जातो. अशा परिस्थितीत श्रद्धा, संयम आणि योग्य प्रयत्न याची साथ लाभली तर मार्ग नक्कीच सापडतो. अशा श्रद्धेचा आधार म्हणजे खाटू श्यामबाबा. खाटू श्यामबाबा हे कलियुगातील जागृत देव मानले जातात. ते भगवान श्रीकृष्णाचे अवतार मानले जात असून भक्ताच्या हाकेला त्वरित प्रतिसाद देणारे देव म्हणून प्रसिद्ध आहेत. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य किंवा कोणतीही अडचण असो, मनापासून केलेली भक्ती कधीही निष्फळ जात नाही, असा भक्तांचा अनुभव आहे. खाटू श्यामबाबाचे महत्त्व. खाटू श्यामबाबा म्हणजे महाभारतातील बर्बरीत्यांनी श्रीकृष्णाला आपले मस्तक दान केले आणि त्याबद्दल श्रीकृष्णाने वरदान दिले की कलियुगात तू माझ्या नावाने पूजला जाशील आणि भक्तांची सर्व संकटे दूर करशील. म्हणून आज लाखो भक्त खाटू श्यामबाबावर अपार श्रद्धा ठेवतात, विश्वास ठेवतात. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी श्यामबाबा आशेचा किरण ठरतात. बाबा केवळ नोकरी मिळवून देत नाही तर योग्य दिशा, आत्मविश्वास आणि मानसिक शांतताही देतात. नोकरीसाठी खाटू श्यामबाबाचे उपाय तुम्ही करून बघा. नंबर 1. श्याम नामस्मरण. नोकरीसाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे श्याम नामाचा जप करा. त्याचा उपाय जाणून घेऊ. दररोज सकाळी स्नान करून स्वच्छ ठिकाणी बसावे. ओम श्री श्याम देवाय नमः किंवा जय श्री श्याम ह्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. जप करताना मन शांत ठेवून नोकरी मिळवण्यासाठी प्रामाणिक आणि इच्छा व्यक्त करावी. नामस्मरणामुळे मन एकाग्र होते, नकारात्मक विचार कमी होतात आणि सकारात्मक विचार येतात आणि आत्मविश्वास सुद्धा वाढतो. नंबर 2. गुरुवार व एकादशी विशेष पूजा. खाटू श्यामबाबांना गुरुवार आणि एकादशी हे दिवस अतिशय प्रिय आहेत. त्याचा उपाय जाणून घेऊया. गुरुवारी किंवा एकादशीला उपवास शक्य असल्यास फलाहारच खा आणि नसेल शक्य तर खाऊ शकता. श्यामबाबांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवावी. पिवळे फूल, अगरबत्ती, दिवा अर्पण करावा. नोकरीसाठी मनोभावे प्रार्थना करावी आणि ह्या दिवशी केलेली प्रार्थना लवकर फलदायी ठरते असे मानले जाते. नंबर 3. श्याम चालीसा व आरती करावी. श्याम चालीसा व श्याम आरती याचे नियमित पठण केल्यास नोकरी संबंधित अडथळे दूर होतात. श्याम नामाचा जप केल्याने सुद्धा भरपूर अडथळे दूर होतात. उपाय काय करायचा जाणून घेऊया. दररोज किंवा किमान गुरुवारी श्याम चालीसा वाचावी. वाचनानंतर डोळे बंद करून बाबाचे स्मरण करावे. बाबा आम्हाला योग्य नोकरी मिळवून द्या अशी विनंती करावी. चालीसामधील शब्द मनाला बळ देतात आणि भक्ती अधिक दृढ करतात. नंबर 4. खाटू श्यामबाबांचा नैवेद्य. नैवेद्य म्हणजे भक्तीची अभिव्यक्ती. तर उपाय काय करायचा हे जाणून घेऊया. बाबांना खडी साखर, पेढे किंवा साधा गूळ अर्पण करावा. नैवेद्यानंतर तो प्रसाद कुटुंबासोबत वाटावा. नोकरी मिळेपर्यंत हा उपाय नियमित करावा. नोकरी 100% मिळेल. ह्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते. त्यांनी नंबर 5. संकल्प करून सेवा करावी. संकल्प म्हणजे मनाशी ठाम निश्चय करून हा संकल्प करावा
उपाय बाबा समोर बसून सांगा, बाबा मला नोकरी मिळाल्यावर मी अमुक एक सेवा करीन. ही सेवा साधी असू शकते, गरजूला मदत, मंदिरात स्वच्छता, अन्नदान इत्यादी कोणतीही सेवा करील असा तुम्ही नोकरी मिळाल्यावर संकल्प पूर्ण करावा. बाबा भक्तांच्या प्रामाणिकपणाकडे पाहतात. नंबर 6. खाटू श्याम मंदिर दर्शन. शक्य असल्यास खाटू श्याम मंदिर दर्शनाला जा. राजस्थानमधील खाटू श्याम मंदिरात दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते. उपाय दर्शनावेळी शांत मनाने बाबांना साकडे घालावे. फक्त नोकरी नव्हे तर योग्य मार्गदर्शन मागावे. बाबावर पूर्ण विश्वास ठेवावा. दर्शनानंतर अनेक भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल झाल्याचे अनुभव आले आहेत. बरेच भक्तांना खूप सारे अनुभव आले आहेत. अडचणी दूर झाल्या आहेत. मानसिक तयारी आणि प्रयत्नांचे महत्त्व. फक्त उपाय करून चालत नाही तर स्वतःचे प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे आवश्यक आहेत. योग्य शिक्षण, योग्य सल्ला, योग्य कौशल्य वाढवणे, नियमित अर्ज करणे, नियमित अभ्यास करणे, मुलाखतीसाठी तयारी करणे, अपयश आल्यास निराश न होता पुन्हा प्रयत्न करणे. खाटू श्याम बाबा प्रयत्न करणाऱ्यालाच साथ देतात. संयम आणि श्रद्धा. कधी कधी परिणाम लगेच मिळत नाही. अशा वेळी संयम आणि श्रद्धा ठेवणे, विश्वास ठेवणे फार महत्त्वाचे आहे. बाबा योग्य वेळ पाहूनच फळ देतात. उशीर म्हणजे नकार नाही, तर अधिक चांगल्या संधीची तयारी असते. खाटू श्याम बाबांची भक्ती